नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी भाग्यश्री. तर मी आज बनवली होती होळीनिमित्त पुरणाची पोळी, आमरस, आमटी, भजी, पापडी. चला तर मग कशी बनवली सांगते तुम्हाला. इथं मी अगोदर 1 वाटी डाळ घेतली, ती शिजायला टाकली. इथं शिजलेली आहे डाळ. 2 शिट्ट्या घेतल्या की गॅस बंद केला. लगेच गाळणीमध्ये गाळली आणि त्याचं पाणी काढून घेतलं. अगोदर डाळीचं ते पाणी आमटीला ठेवलेलं आहे. लगेच इथं मस्त डाळ मॅश करून घेतली बारीक चाळणीने. लगेच इथं थोड्या वेळाने गूळ कट करायला घेतला मी. गूळ कट करणं झालं की पुरण गरम करायला घेतलं. त्यात थोडंसं 1 चम्मच तूप टाकलं, परत त्यात गूळ टाकला आणि छान मिक्स करून घेतलं. छान हलवत त्याला घट करून घेतलं. पुरण सारखं हलवत राहायचं म्हणजे चिटकत नाही बुडाला. तर बघा मस्त गूळ टाकल्याने त्याला थोडं पाणी पातळ असं झालेलं आहे पुरण. नंतर थोडा वेळ असं मस्त पातळ होतं, नंतर घट्ट होतं, असं पुरण झालेलं आहे रेडी. आता लगेच इकडं मी पीठ मळून ठेवलेलं होतं. लगेच पोळ्या करायला घेतल्या. मस्त पुरण वगैरे भरलं, त्यात पुरण भरलं, मस्त लाटून घेतल्या पोळ्या. एवढ्या मस्त पोळ्या झाल्या होत्या ना, खूप छान झाल्या होत्या माझ्या. एवढ्या फुगल्या पण होत्या छान. लगेच इथं लाटून घेतली, ताव्यावर टाकली. ताव्यावर टाकलेला व्हिडिओ नाही काढला मी. तर मस्त बघा पुरणपोळी किती छान फुललेली आहे. तर लगेच पलटी करून टाकली. बघा टम्मा अशी फुगलेली पुरणपोळी. कोणाकोणाला पुरणपोळी आवडते नक्की कमेंट करून सांगा. आजच्या दिवशी सर्वांच्या घरी पुरणपोळीच असते. लगेच इथं मी आमटी करायला घेतली. जिरे मोहरी टाकली, लसूण टाकला, थोडासा कढीपत्ता टाकला. कढीपत्ता स्किप करू शकता, कोणी टाकतं कोणी नाही टाकत. लगेच लाल तिखट टाकलं, काळा मसाला टाकला मी. आणि इथं आमटी तयार आहे माझी. मस्त वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली. मस्त खळखळ उकळी आली आमटीला की गॅस बंद करून टाकायचा. इथं लगेच मी भजी बनवायला घेतली. भजी बनवण्यासाठी मोठा कांदा घेतलेला आहे मी एक. मस्त मोठा कांदा असं बारीक बारीक कट केला. कोथिंबीर टाकली, मिरची टाकली, लसूण टाकला थोडासा. लगेच बेसन पीठ टाकलं, त्यात जिरे ओवा असं टाकलं आणि छान मिक्स करून थोडा वेळ साईडला ठेवून दिलं. मुरत घाललं ना पीठ, खूप छान होतात भजी. ते थोडंसं सोडा टाकला, मीठ टाकलं, हळद आणि लाल तिखट टाकलं. थोडंसं लाल तिखट टाकलं कारण मी मिरची टाकलेली होती. परत पाणी टाकून छान घट्टसर असं पीठ मळून घेतलं. मस्तपैकी भजीचं पीठ रेडी आहे. तर थोडा वेळ ठेवून दिलं मी साईडला. लगेच तेल तापलं की भजी तळून घेतली. मस्त छान कमी गॅसवरच भजी तळून घ्यायची. कधी पण आतमधून असे तळतात भजी छान. कोणाकोणाला कांदा भजी आवडतात नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडतात बघा, माझ्या घरच्यांना पण आवडतात त्यांना. लगेच मस्त अशी भजी तळून झालेली होती माझी. इथं खूप छान झाली होती भजी. बघा किती छान रंग आलेला होता. दिसत आहेत ना मस्त. इथं पूर्ण भजी तळून घेतली मी. लगेच इथं कुरवड्या तळायला घेतल्या. बघा किती छान फुलतात. गव्हाच्या कुरवड्या आहेत ह्या. सर्व कुरवड्या तळून घेतल्या. इथं मला आमरस पण बनवायचं होतं. 2 आंबे होते, त्या दिवशी आणली होती अर्धा किलो आंबे. तर त्यातले 2 आंबे राहिले होते, 3 आंबे आले होते. मस्त कुरवड्या तळून झाल्या. तर पूर्ण कुरवड्या तळून झालेल्या आहेत माझ्या. लगेच इथं मी 2 आंबे होते, ते आंबे कट करायला घेतले स्वच्छ धुवून. छान वरची साल काढून घेतली आणि मिक्सरला बारीक केलं. रस केला थोडंसं पाणी टाकून. सर्व वरचं काढून घेतलं अगोदर. खूप छान होता, गोड होता आंबा, असं काही वेगळं लागत नव्हतं. इथं आमरस रेडी होता माझा. लगेच आता मी ताट वाढायला घेते. कोणी कोणी आज पुरणपोळी केली नक्की सांगा मला. आणि कोणाकोणाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात प्लीज लाईक करा, कमेंट करा. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. कसा वाटला माझा आजचा
पुरणपोळीचा बेत नक्की कमेंट करून सांगा. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.